हॅलो, सर्वांकरता एक आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की IBPS चे फॉर्म्स कालच नोटिफिकेशन आलेलं आहे. हे नोटिफिकेशन आहे CSA म्हणजे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स. पहिल्यांदा याचं नाव असायचं क्लर्क. IBPS चे दोन प्रामुख्याने एक्झाम असायचे, एक IBPS क्लर्क आणि IBPS PO. ठीक आहे, प्रोबेशनरी ऑफिसर. ते क्लर्कचं आता त्याचं नाव चेंज करून झालेलं आहे CSA कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स. तर त्याचं नोटिफिकेशन आपण बघणार आहोत. सर्व काही मी तुम्हाला मदत करणार आहे बुक्सच्या फॉर्मॅटमध्ये, PDFच्या फॉर्मॅटमध्ये, कुठून काय वाचायचं, कसं वाचायचं. आणि एक महत्वाची गोष्ट, यावेळेस IBPS ने फर्स्ट टाइम चेंज केलं आहे त्यांच्या मेन्स एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे, दोन लेवल असतात, पेपर 1 म्हणजे प्रिलिमिनरी आणि त्याच्यानंतर मेन्स. तर मेन्स मध्ये प्रामुख्याने चेंजेस केलेले आहेत. त्या चेंजेस सकट अजून एक आनंदाची गोष्ट ही आहे की तुमची पोस्टिंग महाराष्ट्रातच होणार जर तुम्ही ते स्टेट निवडलं, कारण की स्टेट निवडावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, पेपर मराठीतून देता येतो आणि नेगेटिव्ह मार्किंग अशी 1/3 UPSC सारखी नाहीये, इथे नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. त्यामुळे ही चांगल्या गोष्टी आहे आणि इथूनही तुम्हाला 2 ते 2.5 महिन्याचा टाइम आहे. तर एकंदरीत खूप चांगली एक्झाम आहे. रिटायरमेंट घेऊ शकतात, खूप चांगल्या रीतीने तुम्ही बँक, आणि शेवटी बँकची ही परमनंट जॉब असते, तुम्ही स्विच देखील करू शकतात. वेगवेगळ्या कोणकोणत्या बँकिंग्स आहे यामध्ये आपण बघणार आहोत. आणि जागा तब्बल आहे, म्हणजे टोटल 10,244 जागा ऑल ओव्हर इंडिया. 10,244. त्याच्यातून महाराष्ट्रात 1174 जागा आहे. 74 का 73 जागा आहे. ठीक आहे, 77 सॉरी 1177. ठीक आहे, तर हे सगळं बघणार आहोत आपण. बघूया. बघा, 1 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत याची डेट असणार आहे फॉर्मची. हा ओरिजिनल IBPS चं नोटिफिकेशन मधून घेतले. हे बघा, इथं बॅक साईडला IBPS लिहिलेलं असेल. ठीक आहे, तर 1 ऑगस्ट पासून तयारी म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकतात. आज 1 ऑगस्टच आहे, तर आत्ताच मी रेकॉर्ड करतो आहे. 21 तारखेपर्यंत तुम्ही करू शकतात. यामध्ये तुम्हाला एक्झाम बघा, डाउनलोड ऑनलाईन ऍप्लिकेशन बघा. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी होऊ शकते ऑक्टोबर मध्ये. तर ऑगस्टचा पूर्ण महिना, सप्टेंबरचा पूर्ण महिना आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर जर मिड ऑक्टोबर मध्ये झाली तिथून अडीच महिने आहे. त्यानंतर हा रिझल्ट नोव्हेंबर मध्ये, त्याच्यानंतर मेन्स एक्झाम होईल नोव्हेंबर 2025 मध्ये आणि त्याचा अलॉटमेंट होईल मार्च 2026 मध्ये. म्हणजे इथून 8 महिन्यात सगळं तुमचं कार्यक्रम फिनिश होतो. हातात जॉब असतो आणि पे स्केल पण खूप चांगला आहे. लगभग 46 ते 48 हजार रुपये आफ्टर सगळं डिडक्शन जाऊन तुमच्या हातात पडतं. म्हणजे खूप चांगली पोस्ट आहे ही. आणि जास्त असं काही खूप अवघड सिलेबस असतो असं नाहीये, ते प्रोबेशनरीला असतो. क्लर्कला सोपा सिलेबस असतो, काही नाहीये या सिलेबस मध्ये. 1 बाय 1 दाखवतो. बघा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब, पंजाब सिंध, युको, युनियन बँक ऑफ इंडिया. आणि अजूनही याच्यात नंतर बँक्स ऍड केल्या जातात, तर त्यांच्या पण व्हॅकन्सी निघत असतात. तर टोटल असे 10,244 जागांकरता ऑल ओव्हर इंडिया आहे. त्याच्यातून महाराष्ट्रात 1177 असं काहीतरी पोस्ट आहे टोटल. ठीक आहे, हा, आणि खूप चांगल्या पोस्ट आहे. म्हणजे आतापर्यंत निघालेल्या मध्ये सर्वात जास्त 5 फिगर्स मध्ये पोस्ट आहे यावेळेस. ठीक आहे, तर बेसिक सॅलरी बघा 24,050 पासून असं असं करत करत 57,000, 64,000. तर हातात लगभग 46 ते 48च्या दरम्यान पडतं. मग ते सिटी वाईज चेंज होत जातं. अर्बनला जास्त थोडंसं पेमेंट असतं रुरल पेक्षा. ठीक आहे, हा, आता हे वाला महाराष्ट्राचं बघून घेऊया. महाराष्ट्रामध्ये एवढ्या बँकिंग, त्याचे टोटल, तर SC करता, ST करता, OBC करता, EWS अनरिझर्व करता 500. अच्छा, 1117 आहे, नॉट 77 सॉरी, 1117 आहे. तर टोटल पोस्ट 1117 आहे. त्याच्यामधून 50% लगभग तुमच्या हे आहे 501 अनरिझर्व करता आणि बाकीच्या करता आहे. आता जसं महाराष्ट्रात तुम्ही सरळ सेवा किंवा इतर MPSC करता प्रिपरेशन करता, तर तिथं तुम्हाला NTA, DTA अशा वेगवेगळ्या
रिझर्वेशन असतं एससीबीसी वगैरे. इकडं असं नाहीये, इकडं सरसकट एससी एसटी ओबीसी एनसीएल सकट म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. जर ओबीसीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाहीये तर तुम्ही जनरल मधून अनरिझर्व मधून फॉर्म भरायला पाहिजे आणि ते पण सेंट्रलचं पाहिजे. तर सर सेंट्रलचं निघू शकतं का, तर काढून घ्या. 21 तारीख लास्ट आहे, 10 दिवसात निघून जातं. ते थोडंसं काय तुम्हाला मॅनेज करायचं करा. पण जर असेल तर ओबीसी ईडब्ल्यूएस इकॉनॉमी वीकर सेक्शन ते पण सेंट्रलचं पाहिजे, महाराष्ट्राचं चालत नाही. त्याची पण डेट 1 एप्रिल 2025 पर्यंतची व्हॅलिड पाहिजे ते. ठीक आहे, मी तसं पुढे सांगणार आहे. ठीक आहे, हँडिकॅप करता पण पोस्ट आहे. अच्छा, सुरुवात करताना सांगून देतो PYQ लाईव्ह बॅच सुरू होणार आहे 2 सप्टेंबर पासून. येणाऱ्या 9 नोव्हेंबर ग्रुप बी च्या आणि 30 नोव्हेंबर ग्रुप सी च्या पोस्ट करता. ठीक आहे, तर ह्या एक्झाम करता ही लाईव्ह बॅच असणार आहे. सर्व PYQ एक्झॅक्टली कसं सॉल्व्ह करायचं असतं एक्झाम मध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. फीस पण एकदम कमी आहे. त्यानंतर ही आपली 4 ते 7 वाजल्याची संध्याकाळची 7 ते 8:30 ची लाईव्ह बॅच आहे. ह्यामध्ये पण तुमचा IBPS चा सिलेबस कव्हर होणार आहे प्रिलिमचा. कारण की प्रिलिम मध्ये एवढं जास्त वेटेज आहे, मी तुम्हाला सांगतो तसं खूप चांगल्या प्रमाणे आपण याच्यात कव्हर करत आहोत. एकदम सर्व मुलं खुश आहेत. फीडबॅक पण मोर दॅन एक्सलन्स आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर पोलीस भरतीची पण ऍड येणार आहे. लवकर नोटिफिकेशन येण्याच्या पहिले तुमचा सिलेबस संपवा, कारण की पोलीस भरतीमध्ये 100 पैकी 50 प्रश्न तर नुसते अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया. बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त डिग्री पाहिजे. सर डिग्रीमध्ये 50% पाहिजे, 60% पाहिजे, 70% पाहिजे असा कोणताही क्रायटेरिया नाही. नुसती डिग्री पाहिजे. इवन तुम्ही इग्नू किंवा YCMU ओपन युनिव्हर्सिटी मधून केलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. करस्पॉन्डन्स असेल तरी चालतं, जरुरी नाही की रेग्युलरच पाहिजे. ठीक आहे, एक. दुसरी गोष्ट, कॉम्प्युटर लिटरसी तुम्हाला तुमच्या शाळेत, कॉलेजमध्ये, ग्रॅज्युएशन मध्ये ऍज अ कॉम्प्युटर सब्जेक्ट पाहिजे. कुठे ना कुठे तो असतोच आपला. हा, सपोज हा नसला जरी तरी तुमच्याकरता एक कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट असते. ती टेस्ट दिली की तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जातं आणि तुम्ही एक्झामला अपेअर होऊ शकतात. तर ते कसं करायचं, त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला सांगून देतो काय करायचं. ओके, तर एवढ्याच गोष्टी आहे. आता बघून घेऊया. मिनिमम एज 20 वर्ष आहे, मॅक्झिमम एज 28 वर्ष आहे आणि याच्यामध्ये पण रिलॅक्सेशन आहे. SC ST 5 वर्ष, ओबीसी नॉन क्रिमिलियर लेअर सोबत एनसीएल सर्टिफिकेट सोबत 3, बाकी डिसेबल साठी 10, एक सर्व्हिसमॅन आणि हे विडो. ठीक आहे, इथं मॅक्झिमम एज डिफेन्स सर्व्हिस प्लस 3 वर्ष आणि 50 एज पर्यंत देऊ शकतो. ठीक आहे, आता आणि यांनी डेट देऊन टाकली बघा, 2 ऑगस्ट 1997 चा पूर्वीचा नको आणि 1 ऑगस्ट 2005 च्या नंतरचा नको. या 2 डेट इन्क्लुडिंग, म्हणजे याच्या मधलेच पाहिजे त्यांना कॅरेक्टर. ओके, आता फीस ठीक आहे, बाकीच्यांना 175 आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस ला 850. आता इथं बघा, सिन्स रिक्रुटमेंट इन क्लेरिकल केडर पब्लिक सेक्टर बँक्स इज डन ऑन स्टेट और युनियन टेरिटरी वाईज, तर तुम्हाला एनी वन ऍप्लिकेबल. आता आपण महाराष्ट्राचे तर महाराष्ट्राच करणार. 1117 पोस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर इन केस ऑफ ओबीसी, जर तुम्हाला मी तेच सांगितलं तुमच्याकडं की जर ओबीसी नुसतं आहे पण एनसीएल सर्टिफिकेट नाहीये तर मग तुम्हाला जनरल कॅटेगरीतूनच अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, नॉट एंटायटल्ड टू ओबीसी रिझर्वेशन इफ यू डोंट हॅव एनसीएल सर्टिफिकेट. ओके, पुढे, आणि एनसीएल सर्टिफिकेट इश्यू ऑन ऑर आफ्टर या डेटच पाहिजे, 1 एप्रिल 2025 च्या नंतरच पाहिजे, पूर्वीचं नको. ठीक आहे, त्यानंतर बघा, हा प्रिलिमचा सिलेबस आहे. प्रिलिम मध्ये काही चेंजेस केलेले नाहीये, सेम टू सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. मेन्स मध्ये यांनी बवाल केला आहे, तर तो पण बघूया. प्रिलिम मध्ये इंग्लिश असतो बघा, 30 प्रश्न असतात, 30 मार्क, एका मार्काला 1, 35 प्रश्न 35 मार्क, 35 प्रश्न 35 मार्क, 20-20 मिनिटं, 60 मिनिटात तुम्हाला, म्हणजे एका तासात 100 प्रश्न. तर विचार करा, आणि त्यातल्या त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे, तर कट ऑफ खूप कमी लागतो. एका तासात 100 प्रश्न होत नाही, कारण की कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न असतात. आणि इथं सुद्धा तुम्हाला 35 आणि 35 70, याचा अर्थ 100 मधून 70% तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, विदाऊट अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही
लगभग महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले असो एक्झाम पासच करू शकत नाही. एकदाच त्याला चांगलं करून ठेवा. त्याच्याकरता तुमच्याकरता स्पेशल लाईव्ह बॅच ठेवली अंकित बुद्धिमत्ता. ही एकदा बॅच केली की तुम्ही अंकन बुद्धिमत्ता जिथे जिथे येणार तिथे रॉक करणार. ठीक आहे. तर आणि इथे बघा इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच येतो. बाकीचा स्टार मार्क आहे म्हणजे तुम्ही निवडलेल्या लँग्वेज मध्ये देऊ शकतात. तर मराठीमध्ये पण तुम्ही पेपर देऊ शकतात. तुमचा पेपर मराठीमध्ये येईल, ऑनलाईन असतो. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट याला निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. आणि इथं तुम्हाला 20 मिनिटं झाल्यानंतर दुसरा सेक्शन सुरू होईल, हा झाल्यानंतर हा सुरू होईल. असं असताना इथं सेक्शनल कट ऑफ असतो. कट ऑफ असा मिनिमम यांनी स्पेसिफाय नाही केलं, ते इयर वाईज इयर चेंज होतं. तर तुम्ही एक लक्षात घ्या, प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स, सपोज असं समजून घ्या 40% मिनिमम मार्क पाहिजे असं. ठीक आहे. सेक्शन वाईज पण मार्क्स लागतात आणि ओव्हरऑल कट ऑफ पण लागतो. ओके. त्यानंतर हा ओल्ड IBPS चा सिलेबस होता 2024 पर्यंतचा. आता 2025 मध्ये काय चेंजेस झाले बघूया. पहिल्यांदा जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन यायचे. आता त्या ठिकाणी जनरल इंग्लिश आणि फायनान्शियल अवेअरनेस 40च आहे. मराठीमध्ये पण देऊ शकतो. स्टार मार्क म्हणजे मराठी करून ठेवा. तुम्हाला वाटलं तर तुमची दुसरी लँग्वेज पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात. हिंदी पण सिलेक्ट करू शकतात, इंग्लिश पण सिलेक्ट करू शकतात, तुमची मर्जी आहे. ठीक आहे. जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल 50. तर असे हे 50 आणि 40 पहिले दोन्ही मिळून 90 होते. अच्छा इंग्लिशचं तर इंग्लिशचे 30 केले बघा. 40च्या ऐवजी आपलं एक मिनिट थांबा. 40च्या ऐवजी त्यांनी इंग्लिश 40च ठेवलं. याच्यामध्ये नो चेंज. जनरल अवेअरनेस 40 केले, जे जबकि पहिले होते 50. तर 10 इथं कमी केले जनरल अवेअरनेस मध्ये. त्याच्यानंतर रिझनिंग 50 होते, आता त्यांनी करून टाकले 40. इथं 10 कमी केले, अजून 20 टोटल क्वेश्चन कमी केले. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अंकगणित पहिले 50 होते, आता त्यांनी 50चे 35 केले, तर 15 केले. तर 20 10 10 20 आणि 15 किती झालं 35. तर तेवढे 35 प्रश्न कमी झाले. तर पहिले यायचे 190 प्रश्न, आता ते झाले 155 प्रश्न. कळलं असं. तर टाइम अलॉट तर तोच दिलेला आहे 20 मिनिटं आपले 35 35 25 25 160. ठीक आहे. इथं आता 120 मिनिटं 2 तास, कारण की प्रश्न कमी झाले तर टाइम पण अलॉटमेंट कमी केला. तर इथं आणि अजून एक सांगतो, तुमचा जो काही पोस्ट तुम्हाला दिली जाणार आहे मेरिट बेसिसवर, या मेन्सच्या मार्कावरच आधारित असणार आहे. प्रिलिम फक्त क्वालिफाईंग टेस्ट आहे. मेन्स मध्येच मेन्सचे मार्क ऍड होतात, प्रिलिमचे मार्क ऍड होत नाही. मार्क्स ऑब्टेन इन द ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर फॉर फायनल मेरिट लिस्टिंग. कळतंय. ठीक आहे. तर असं टोटल आहे पेपर. इथं सुद्धा मॅथ्स रिझनिंग आहे. विदाउट मॅथ्स रिझनिंग तुम्ही काहीच करू शकत नाही. ठीक आहे. अजून महत्वाची गोष्ट बघा, पेनल्टी तुम्हाला सांगितलं मी 1/4 आहे, म्हणजे 0.25 1/4 आहे. सांगायची गरज नाही. दोघांना ऑनलाईन प्रिलिम आणि मेन्सला सुद्धा. आता मी थोडस तुम्हाला एक्स्ट्रा दाखवून देतो काय काय याच्यात बघा. हा जो पेपर पॅटर्न आहे आतापर्यंतचा 2020 पासून ते 24 पर्यंतचा, पर चॅप्टर वाईज किती क्वेश्चन येतात, कोणत्या चॅप्टरला जास्त तुम्हाला रँक वाईज वरती ठेवायचं आहे, त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे ते दाखवून देतो. हे तुम्हाला कुठे भेटणार नाही दुसरीकडं. तर मी बाजूला सरकतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आता जर याच्यात काही दिसलं नाही तर याची PDF मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये देणार. आणि हा आतापर्यंत झालेल्या 2014 पासूनचे सर्व पेपर मी टाकलेले. ठीक आहे. ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इन ओरिजिनल फॉर्मॅट. याचा एक वेगळं सेक्शन बनवलेलं मी IBPS क्लर्क म्हणून 2025 म्हणून. तुम्हाला कुठे भेटेल, ऍप्लिकेशन मध्ये जायचं, फ्री कंटेंट मध्ये जायचं, त्याच्यात IBPS क्लर्क 2025 सेपरेट फोल्डर, त्याच्यात तुम्हाला पेपर्स भेटणार, याची PDF भेटणार आता जी मी घेतोय, म्हणजे हे तुम्हाला ट्रेंड दिसणार. आणि तिसरी गोष्ट, काही पुस्तकांच्या PDF दिलेल्या फ्री ऑफ कॉस्ट. तर ते PDF पण डाउनलोड करून घ्या. त्या पुस्तकांमध्ये त्यांनी सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवून दिलेले आहे, चॅप्टर वाईज सोडवून दिलेले आहे. तुम्हाला सांगतोय मी सर्व हेल्प करणार आहे मी, डोंट वरी ॲट ऑल. तर हे बघा, हे आता भले तुम्हाला छोटं दिसत असेल परंतु सगळं काही आहे. जसं बघा, रिअरेंजमेंट क्वेश्चनवर 5 क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजचा, मग 4 क्वेश्चन 2024 ला असा आला. हा IBPS क्लर्क मेन्स आणि हा प्रिलिम. त्याच्यानंतर इंग्लिश नंतर हा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अंकगणिताचं चॅप्टर सकट. त्याच्यानंतर सेम पुढचे चॅप्टर.
त्यानंतर आता आला डेटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर आलेला आहे रिझनिंग ॲबिलिटी. हे सर्व पीडीएफ मध्ये मी तुम्हाला देणार आहे, तर स्क्रीनशॉट काढत बसू नका. हा झाला ट्रेंड. आता काही डॉक्युमेंट्स आहे बघा, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. हे डॉक्युमेंट्स एकदा वाचून घ्या काय काय लागतं. ओरिजिनल नोटिफिकेशन आहे. एक्झाम सेंटर बघून घेऊया. आपल्या महाराष्ट्रात बाकीचं पण दिलं होतं, मी बाकीचं काही घेतलं नाही. अहिल्यानगर म्हणजे आपलं हे अहमदनगर ब्रॅकेटमध्ये दिलंय, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिलं, औरंगाबाद, मग चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एमएमआर काय रे, एमएमआर, ठीक आहे. नागपूर, कोणाला माहित असेल तर सांगा मला. नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी. आणि हे मेन्स एक्झामिनेशन सेंटर, तर म्हणजे लगभग महाराष्ट्रातले सर्व कानेकोपरे यांनी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आणि आता हा सिलेबस आहे बघा. इंग्लिश लँग्वेजचा सिलेबस एवढंच करायचं आहे, जनरल अवेअरनेसचं सिलेबस एवढंच करायचं आहे, त्याच्यानंतर हा रिझनिंगचा सिलेबस एवढंच करायचं आहे, त्यानंतर हा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा सिलेबस एवढंच करायचं आहे. ठीक आहे. आता हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात, अमेझॉनवर आहे. 300 रुपयाच्या आसपास याची MRP प्राइस आहे. जर पुस्तकाच्या दुकानात गेलं तर तुम्हाला डिस्काउंट पण भेटू शकतो, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या. मी तर फक्त तुम्हाला दाखवलं. याच्यात 2024 पर्यंत, 11 पासून ते 24 पर्यंत सर्व प्रिलिम आणि मेन्सचे सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. तर याच्यात काय काय आहे, 14 मेन्स पेपर आहे, 10 प्रिलिम पेपर आहे, ट्रेंड अनालिसिस आहे आणि 100% सोल्युशन प्रोव्हाइडेड. तर तुमच्या हिशोबाने बघून घ्या. जास्त मला या वाल्या सेशनला मोठं करायचं नव्हतं, ते असं आहे. परत एकदा सांगतो, बॅच आपली आहे 2 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. ग्रुप बी आणि सी करता तुम्हाला हमखास 10 मार्क तरी एक्स्ट्रा पडणार या बॅचमुळे. त्याच्यानंतर ही वाली जनरल आपली मॅथ्स आणि रिझनिंगची, यामध्ये सुद्धा तुमचे IBPS चे क्वेश्चन मी कव्हर करणार आहे आणि बाकीचे पोलीस भरती. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व काही मी तुम्हाला पुस्तकासकट PDF सोबत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबत ऍप्लिकेशन मध्ये टाकलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करा. अजूनही काही डाऊट असला तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात, हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर. बाकी परत एकदा 2 मिनिटात रिवाइज करतो. IBPS क्लर्क 2025 ची ही नोटिफिकेशन आहे. 20 ते 28 पर्यंत याचं एज लिमिट आहे. बाकी रिलॅक्सेशन आहे. पेपर मराठीतून देऊ शकतात. त्याच्यानंतर याचे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रिलिम आणि मेन्स आहे. प्रिलिम फक्त क्वालिफाईंग आहे, ज्याचे सेक्शनल कट ऑफ पण असतो, आणि त्याच्यानंतर मेन्सचेच फक्त मार्क ग्राह्य धरले जातात मेरिट लिस्ट करता, आणि त्याच्यामध्ये पण सेक्शनल कट ऑफ आहे. बस एवढंच आहे. प्रत्येक ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ता आहे. बाकी अजून याच्यात काही एक्स्ट्रा असं जाणून घ्यायची गरज नाही. तसे याची ओरिजिनल नोटिफिकेशन पण मी तुम्हाला ऍप मध्ये दिलेली आहे, तुम्ही वाचून घ्या, खूप मोठी ती. ठीक आहे. तर अजूनही काही डाऊट असलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आवडत असेल तर प्लीज सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येत जाईल.